नमस्कार. ओळख शेअर बाजाराची या आपल्या मालिकेमध्ये आपण आज चांगला स्टॉक कसा निवडावा याबद्दल विचार करणार आहोत. चांगला स्टॉक निवडण्यासाठी दोन गोष्टींची माहिती असणे गरजेचं आहे. एक फंडामेंटल अनालिसिस, एक टेक्निकल अनालिसिस. याच्यातला फंडामेंटल अनालिसिस हा भाग आपण आज बघणार आहोत. फंडामेंटल अनालिसिस हे म्हणजे पूर्ण कंपनीची आर्थिक नाडीची माहिती असणे. कंपनीची आर्थिक नाडीची माहिती दर तिमाहीला लिस्टेड कंपनीच्या सेबीच्या गाईडलाईन्स नुसार जाहीर केलेली असते. या सर्व गोष्टी हे 4 तिमाही म्हणजे जून क्वार्टर, सप्टेंबर क्वार्टर, डिसेंबर क्वार्टर आणि मार्च क्वार्टर. या सर्व माहिती आपल्याला वर्तमानपत्राच्या अर्थविश्व किंवा अर्थ माहिती या आठवड्यातनं एक दिवस त्यांचा ठरलेला असतो. तिथं एक सेपरेट पान पूर्ण डेडिकेट केलेलं असतं शेअर मार्केट आणि अर्थविश्वावर. तिथे मिळू शकते. त्याच्यानंतर BSE NSEच्या वेबसाईटवर मिळू शकते, कंपनीच्या वेबसाईटवर मिळू शकते आणि सोशल मीडियावर मिळू शकते. कंपनीचे सगळे आर्थिक घडामोडीची माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं याच्यासाठी आहे की कंपनीचा दर 3 महिन्याला काय कामगिरी आहे, काय विक्री आहे, काय नफा आहे, काय तोटा आहे, काय लाभांश आहे, कर्जामध्ये काही बदल आहे का, मुख्य प्रवर्तक मध्ये काही बदल आहे का, त्यांच्या मालकीच्या टक्केवारीमध्ये काही बदल आहे का, पर शेअर तुमची कमाई किती आहे आणि तो शेअर मार्केटमध्ये किती पट महाग आहे, हे सगळ्या गोष्टी या बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. तर या फंडामेंटल अनालिसिस साठी बेसिक रेशो अनालिसिस देखील माहिती असणं गरजेचं आहे. हे रेशो अनालिसिस एकदम सिंपल आहे, पण आपल्या दैनंदिन जीवनात ते वापरत असतो. दोन गोष्टींची तुलना करणे म्हणजे त्याचं अपूर्णांक काढणे किंवा त्याचं फ्रॅक्शन काढणे, त्याला आपण दुसरं नाव रेशो देऊ शकतो. आकडे बोलतात ज्याला आपण म्हणतो, ते आकडे रेशोच्या भाषेत पण बोलतात आणि आकडे ॲब्सोल्यूट टर्म्स मध्ये पण बोलतात. हे जे कंपनीचे ताळेबंद दर तिमाहीला प्रसिद्ध केला जातो, जो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट किंवा बॅलन्स शीटच्या रूपाने असतो, ते सर्व आकडे असतात. हे आकडे बोलते कसे करतात, हे आकड्यातनं काय बोध घ्यायचा असतो, हे आकडे कसे बोलत असतात, हे आकडे आपल्याला काय सांगत असतात, याचा सगळा विचार म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. आता याचे काही ठोकताळे आहेत चांगला स्टॉक निवडण्याचे, की ज्याला आपण म्हणता येईल की कंपनी सुरुवातीला आपण जास्त रिस्क घेऊया नको, जास्त रिस्की ठिकाणी पैसे लावूया नको. त्याच्यासाठी आपण असे स्टॉक निवडायचे की त्या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन 5,000 कोटीपेक्षा जास्त आहे. त्या कंपनीचा ग्रोथ रेट म्हणजे कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट ज्याला आपण CAGR असतो, तो 10% वर पाहिजे. त्या कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो 1% कमी पाहिजे. हा डेट टू इक्विटी म्हणजे कर्ज भागिले त्यांचं इक्विटी कॅपिटल. साधी व्यवहारातली गोष्ट आहे. कर्ज हे नेहमी आपल्या मालमत्तेपेक्षा कमीच असलं पाहिजे. खूप कर्ज असेल, मालमत्ता गहाण ठेवलेली असेल, तर आपण कर्ज डिफॉल्ट करण्याच्या यादीमध्ये येऊ शकतो. ही रिस्क असते किंवा दिवाळखोरीची रिस्क असते, त्यामुळे असले स्टॉक आपण अवॉइड केले पाहिजे. त्याच्यानंतर लावलेला प्रवर्तकांनी किंवा प्रमोटर्सनी लावलेला पैसा हा किती दिवसात त्यांना वापस मिळतो, त्याला रिटर्न ऑफ इक्विटी किंवा ROE म्हणतात. हे रिटर्न ऑफ इक्विटी हे आपल्याला 15%च्या वर पाहिजे. हे जर का 5-6 ठोकताळी जर का जी कंपनी सॅटिस्फाय करते, ती कंपनी, याचा अर्थ ती कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ती कंपनी खूप चांगल्या पद्धतीने रन होत आहे, ती कंपनीचे प्रोडक्ट विकत आहे, याचाच अर्थ ते प्रोडक्टला डिमांड आहे, याचाच अर्थ त्या प्रोडक्टला टेक्नॉलॉजी, त्या प्रोडक्टची टेक्नॉलॉजी सध्या मार्केट रिलेव्हंट आहे. असे अनेक अर्थ त्याच्यातनं बोलता येईल. म्हणून मी म्हणतो आकडे नेहमी बोलत असतात, आकडे समजले पाहिजे, आकडे वाचता आले पाहिजे. त्याच्यानंतरचा सगळ्यात दुसरा भाग आहे की अर्निंग पर शेअर किती आहे. तर आपला हेतू काय आहे आपण बघायला पाहिजे. तर एखाद्या कंपनीचं धोरण असं असतं की आपल्याला मिळालेला नफा आपल्या भागधारकांना घसघशीतपणे वापस करणे, ज्याला डिव्हिडंड गिव्हिंग कंपनीज म्हणतो. आता सध्याच्या घडीला मार्केटमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन किंवा वेदांता किंवा कोल इंडिया हे डिव्हिडंड गिव्हिंग कंपनीज आहेत. या डिव्हिडंड गिव्हिंग कंपनीजला आपण त्यांचा लाभांश दर क्वार्टर टू क्वार्टर किती आहे हे आपण पाहिलं पाहिजे. तसंच काही कंपन्या लाभांश कमी देतात, पण ते त्यांचा नफा हा पुढच्या बिझनेस ग्रोथ साठी वापरतात. हे सर्व गोष्टी
त्या ताळेबंदावरनं आपल्याला दिसल्या पाहिजे. त्या लॉंग टर्म स्टॉक असू शकतात. तर या अशा सगळ्या गोष्टी हे जेव्हा असतं ते आपण त्यानुसार आपण निर्णय घ्यायचा असतो. दुसरा एक पॅरामीटर आपण जो पाहिला पाहिजे तो आहे पीई रेशो. पीई रेशो म्हणजे मार्केट प्राइस ऑफ शेअर अपॉन अर्निंग पर शेअर. हा पण एक रेशो आहे, हे पण एक इंडिकेटर आहे. हा शेअर, याचा अर्थ असा की आपण हा स्टॉक जो मार्केट प्राइसने घेतलेला आहे तो त्याच्या लाभांशाच्या, डिव्हिडंडच्या किंवा त्याच्या परताव्याच्या तुलनेत किती पटीने घेतलेला आहे. तर याचा पट साधारण 15 पटीपेक्षा कमी असला पाहिजे, हा एक थंब रूल आहे. पण नॉर्मली सेक्टर टू सेक्टर हे डिफर होऊ शकतं. याच्यासाठी पीर कंपॅरिझन त्याला आपण म्हणतो की त्यांच्या समकालीन व्यावसायिकाशी, समकालीन लोकांशी कंपेअर करून त्याचा आपण अंदाज घ्यायला पाहिजे की त्याचे स्पर्धक, त्याचे इतर समव्यावसायिक यांचा पीई काय आहे. हे जर का निर्णय घेतला तर आपल्याला व्यवस्थित त्याच्याबद्दलचं अनालिसिस करता येतं व आपण घेतलेल्या स्टॉक बद्दलचे निर्णय सहसा चुकत नाही. हे 5-6 पॅरामीटर्स मध्ये जर का आपण नीट गोष्टींनी इन्व्हेस्ट केलं तर फंडामेंटली स्ट्रॉंग आणि चांगल्या लॉंग टर्मच्या गुड कंपनीज मध्ये आपण इन्व्हेस्ट केलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगला परतावा देखील मिळतो किंवा आपल्या स्टॉकच्या किंवा प्राइसचं अप्रिशिएशन देखील होऊ शकतं व आपलं इन्व्हेस्टेड मनीचा रिस्क कमी राहते. धन्यवाद. हे आपल्याला कसं वाटलं ते मला सांगा, कमेंट्स मध्ये मला सूचना करा. आपण पुन्हा या फंडामेंटल अनालिसिस या याच्यावर पुन्हा एकदा दुसरा मी लेक्चर करेल. धन्यवाद. थँक्यू.